नमस्कार मंडळी. ई प्रसारण, इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इंडिक रूट या चॅनलवरती भेटतो आहोत डॉक्टर मंगलाताई मिरजदार यांना. मागच्या आठवड्यातही आपण त्यांनाच भेटलो होतो आणि आता त्यांच्या बरोबर आपण ज्या अनेक विषयांची चर्चा करणार आहोत तर त्यातला एका वेगळ्या आणि नवीन विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. मंगलाताई, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत असो. श्रोते हो, आपलंही स्वागत असो. तर आज आपण पुन्हा एकदा मंगलाताईंची ओळख करून घेऊयात का? थोडक्यात बघूया. मंगलाताईंनी फर्ग्युसन कॉलेज येथून MA संस्कृत आणि PhD असं दोन्ही गोष्टी त्यांनी मिळवल्या आणि तिथेच त्यांनी संस्कृत विभाग प्रमुख म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यानंतर टिमवीमध्ये म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथे त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केलं. अनेक शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केले. कौटिल्य अर्थशास्त्र यावर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे आणि त्याच्यावर त्यांनी व्याख्यानमाला दिलेल्या आहे. त्यांचं पुस्तक पण प्रसिद्ध आहे. कौटिल्य अर्थशास्त्र एक अध्ययन हे पुस्तक अगदी आवर्जून वाचावं असं आहे. पॉलिटिकल आयडियाज इन द पंचमहाकाव्य हा त्यांचा PhDचा विषय होता. मी कालिदास, घोषवती, प्रतिमा, राजमुद्रा, त्रिदल ही त्यांची याशिवाय अजून काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. कौटिल्य अर्थशास्त्र हा मात्र त्यांचा अगदी खास, आपण ज्याला फोर्ट म्हणतो, तर असा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. तर त्यामुळं आज आपण त्यांच्याशी कौटिल्य अर्थशास्त्र या विषयावरच आपण आज चर्चा करणार आहोत. पण चर्चेला सुरुवात करण्याआधी कौटिल्य म्हणजे कोण हे आपल्याला आधी थोडंसं बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्या नावाने हे अर्थशास्त्र प्रकाशित झालेलं आहे. अर्थशास्त्र म्हणजे काय ते पुढे आपण बघू, पण त्याआधी लेखकाची आपण नीट ओळख करून घेऊया. तर कौटिल्य म्हणजे कोणी? कौटिल्य हा शब्द उच्चारल्याबरोबर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक वाक्य नक्की असतं, ते म्हणजे कौटिल्य हा कुटिलमती. त्यामुळे ज्याची कुटिल बुद्धी आहे तो कौटिल्य. आणि मुद्रा राक्षसमध्येच नंतरच्या काळात जे नाटक प्रसिद्ध झालं तर त्याच्यातच कौटिल्य हा कुटिलमती हे शब्द आलेले आहेत. आणि हल्लीसुद्धा आपण बघतो की अमुक एकाची कौटिल्य नीती, अमुक एकाची चाणक्य नीती अशी शीर्षकं आपण सर्रास सगळीकडे बघत असतो. आणि त्यामुळे कौटिल्य म्हणजे काहीतरी कुटिलपणाने वागणारा, कुटिलपणाने करणारा असं एक महत्त्वच होऊन गेलेलं आहे. बरोबर. तर नेमका हा कौटिल्य कोण होता हे थोडंसं बघणं आणि खरंच त्याची नीती ही कुटिल नीती होती का, त्यांनी नेमकं काय केलं हे बघणं उद्बोधक ठरेल. आणि नुसतंच उद्बोधक असं नाही, तर मला असं वाटतं की हल्लीच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने कौटिल्य अर्थशास्त्र हा त्याचा जो ग्रंथ आहे त्याचं महत्त्वसुद्धा हे खूप वादातीत आहे. त्यामुळे हा मग कौटिल्य कोण होता? तर कौटिल्य किंवा चाणक्य किंवा विष्णुगुप्त ही सगळी एकाच व्यक्तीची नावं आहेत. बरोबर. त्यामुळे हा कौटिल्य या ठिकाणी तक्षशिला, पूर्वीची जी विद्यापीठ होती भारतामध्ये, नालंदा, तक्षशिला, तर त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अध्ययन पण केलेलं होतं आणि अध्यापन पण केलेलं होतं, विशेषतः राजनीतीशास्त्राचं. आणि ते विद्यापीठ असं संपन्न होतं की अनेक विषय त्या ठिकाणी तत्त्वज्ञान, वास्तुशास्त्र, शल्यशास्त्र ह्या अनेक प्रकारची त्या ठिकाणी शास्त्र शिकवत होते. आणि कौटिल्य त्या ठिकाणी त्यांनी दोन्ही केलेलं आहे, अध्ययन पण तिथेच केलं आहे आणि नंतर तिथे अध्यापक म्हणूनही त्यांनी तिथे काम केलेलं आहे. त्यावेळची परिस्थिती काय होती, तर ह्या तक्षशिलेचा जो राजा होता आंबी नावाचा, आणि त्याच वेळेला वायव्येकडून आक्रमण झालेलं आहे. सिकंदर किंवा अलेक्झांडर आपण म्हणतो, त्याचं आक्रमण झालेलं आहे. तो जग जिंकायच्या अपेक्षेने निघालेला होता. भरपूर सैन्यदल त्याच्याकडे होतं, भरपूर सामग्री, शस्त्रसामग्री त्याच्याकडे होती आणि ते घेऊन तो निघालेला होता. आणि वायव्येकडून त्यांनी भारतामध्ये प्रवेश केला. सगळं जिंकत तो त्या ठिकाणी येत होता. त्या काळात भारतामध्ये अशी परिस्थिती होती की गणराज्य होती भारतामध्ये. आणि गणराज्य याचा अर्थ
स्वतंत्र स्वायत्त असं राज्य. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाचं राज्य, प्रत्येकाची शासन व्यवस्था ही त्या ठिकाणी स्वतंत्र होती. दुसऱ्या राज्याचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे अशी गणराज्य त्यावेळेला होती. आणि मग हा जिंकत जिंकत त्याच्यात आणखीन असं एक घडलं की आंभी जो होता तर त्याचं शेजारी पौरस या राजाशी वैर होतं. आणि त्यामुळे त्या पौरसाला जिंकायचं तर त्याच्यासाठी त्यांनी अलेक्झांडरशी संधान बांधलं. आक्रमकांना आधी कोणी निमंत्रणाची आवश्यकता नसतेच. मग त्यातून जर असं निमंत्रण मिळालं असेल तर त्याला फारच ते अगदी सोपं होऊन गेलं. आणि त्यामुळे तो एक एक राज्य जिंकत जिंकत, आता ही गणराज्य स्वतंत्र स्वायत्त असल्यामुळे एका राज्यावर आक्रमण केल्यानंतर दुसरं राज्य काही मदतीला जात नव्हतं. त्यामुळे प्रत्येक राज्य हे स्वतंत्रपणाने लढत होतं त्या ठिकाणी. आणि मग झालं काय की प्रत्येक राज्य, तिथले राजे शासक हे खरे पराक्रमी होते. शस्त्रसैन्य पण त्यांच्याकडे होतं, पण अलेक्झांडरच्या मानाने ते कमी पडत होतं. आणि मग त्यामुळे अलेक्झांडर सगळं जिंकत जिंकत त्या ठिकाणी आतमध्ये त्या ठिकाणी येत होता. आणि मग 3 वर्ष त्याला होऊन गेलेली होती. त्याचं सैन्य पण कंटाळलेलं होतं आणि त्यामुळे त्याला मग थांबावं लागलं. त्याचं सैन्य पुढे घ्यायला तयारच नव्हतं, त्याला थांबावं लागलं. नाही तर मग त्यांनी आणखीन तो भारतात किती शिरला असता त्या ठिकाणी माहिती नाही आहे. तर ही सगळी परिस्थिती जी होती ती बघत होता कौटिल्य किंवा चाणक्य, कारण राजनीतीशास्त्राचाच तो अध्यापक होता. आणि त्यामुळे हे सगळं तो बघत होता. आणि मग त्यांनी त्याच्या मनामध्ये असं हे निश्चितपणाने विचार आला की ही जर गणराज्य ही सगळी जर एकत्र झाली असती, त्यांनी जर सगळ्या समूहाने किंवा सगळ्यांनी मिळून जर अलेक्झांडरला तोंड दिलं असतं तर अलेक्झांडरचा नक्की पराभव झाला असता. अगदी निश्चितच. त्यामुळे हे लक्षात आल्यानंतर त्याला एका एकछत्री साम्राज्याची त्याला गरज भासली. आणि त्या दृष्टीने त्यांनी ती संकल्पना त्याच्या मनामध्ये ही पक्की खोट केली होती. ही सगळी जर ऐतिहासिक पार्श्वभूमीनंतर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य, त्याच वेळेला आणखीन एक त्यामध्ये सांगायचं महत्त्वाचं असं की कौटिल्य अर्थशास्त्र किंवा कौटिल्याचा जो काळ आहे तो काळ खूप काय म्हणता येईल, निश्चित म्हणता येईल. संस्कृत ग्रंथांचे काळ हे फारसे निश्चित सांगता येत नाही आहेत. ते अनेक पुराव्यांवरून ते शोधून काढायला लागतात आणि तरीसुद्धा ते संभाव्य म्हणून सांगावे लागतात. बरोबर. पण या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य हा चाणक्याचा किंवा कौटिल्याचा शिष्य म्हणून त्या ठिकाणी मान्यता पावला सगळ्यांच्या दृष्टीने. आणि चंद्रगुप्त मौर्याचा काळ इसवी पूर्व 4थं शतक हा निश्चितपणाने मानला जातो. आणि त्यामुळे चाणक्याचा किंवा कौटिल्याचा काळ सुद्धा हा त्या ठिकाणी निश्चित. तर त्यांनी मग ही सगळी परिस्थिती बघितली आणि मग चंद्रगुप्त मौर्याला हाताशी धरून त्यांनी जो मगधाचा सम्राट जो धनानंद, तर तो जुलमी होता, तो प्रजेचं हित साधणारा नव्हता, स्वतःच्याच उपभोगामध्ये गर्क होता, तर त्याचा पराभव करून किंवा त्याला. आणि मग नेहमीचं आपल्याला सगळ्यांना ती दंतकथा पण माहिती असेल की चाणक्य काही काळ ह्याच्यात विद्वत सभेमध्ये होता आणि मग त्याचा अपमान झाला, चाणक्याचा अपमान झाला, कौटिल्याचा अपमान झाला. आणि मग धनानंदाला या गादीवरून मी पदच्युत करीन तेव्हाच मी शेंडीला गाठ मारेन अशी त्यांनी जी प्रतिज्ञा केली होती ती सुद्धा सगळ्यांना दंतकथा म्हणून का होईना पण माहिती असेल. तर चंद्रगुप्त मौर्याच्या सहाय्याने त्यांनी त्या ठिकाणी धनानंदाचा पराभव केला, त्याचा वध केला आणि मगधाच्या गादीवर चंद्रगुप्ताला बसवलं आणि त्याची प्रतिज्ञा पूर्ण केली. आणि त्याची स्वतःची प्रतिज्ञा त्यांनी कौटिल्याने पूर्ण केली. आणि म्हणजे साम्राज्याच्या स्थापनेची त्याची जी संकल्पना होती ती त्यांनी तिथे प्रत्यक्षात ती पण त्या ठिकाणी चंद्रगुप्ताच्या निमित्ताने त्यांनी ती पूर्ण केली. मी असं वाचलं की मग आता आपण अजून चाणक्याचा आपण पूर्वेतिहासच पाहतो म्हणून मग विचारते, आधीच विचारायचं होतं पण राहिलं. कुटल नावाच्या गोत्रात त्याने जन्म घेतलेला होता म्हणून तो कौटिल्य असं पण एक मत मानलं जातं. तर ते कितपत बरोबर आहे? बरोबर आहे. दोन्ही मतं या ठिकाणी विद्वानांनी मांडलेली आहेत की कौटिल्य म्हणजे कुटल गोत्रामध्ये त्या ठिकाणी हे झाला म्हणून त्याचं कौटिल्य या ठिकाणी सांगितलेलं आहे, गोत्र नाम म्हणून सांगितलेलं आहे. पण कौटल्य असं सुद्धा त्या ठिकाणी काहींनी मानलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला हस्तलिखितं बघितलेली आहेत का विद्वानांनी तर त्यावेळेला कौटिल्य म्हटल्यानंतर आधीच
गैरसमज निर्माण होतील, कुटिलतेची त्याचा लगेच संबंध जोडला जाईल आणि म्हणून काही नाही त्याचं कौटल्य केलेलं आहे. त्यामुळे कौटिल्य काय किंवा कौटल्य काय आहे त्याच्यामध्ये नावात काय आहे असं म्हणतातच की नाही. अगदीच खरी गोष्ट त्यामुळे नेमकं तो ग्रंथ बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला निश्चितपणाने समजतं. पण बहुतेक सगळ्या ह्याच्यामध्ये कौटिल्य असंच घेतलेलं आहे. आहे. बरोबर आहे. पण मग आता म्हणजे चंद्रगुप्त मौर्याला त्याने गादीवर आणलं आणि स्वतःची प्रतिज्ञा पूर्ण केली आणि मग त्यानंतर या कौटिल्य अर्थशास्त्राची रचना त्याने केली ना. हो. पण मग आता याच्यामध्ये कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये कौटिल्य म्हणजे चाणक्याने लिहिलेलं हे स्पष्ट होतं, पण अर्थशास्त्र म्हणजे काय? बरोबर आहे. कौटिल्य अर्थशास्त्र हे आपण नाव बघितल्यानंतर कौटिल्यांनी केलेलं हे सरळ आहे. पण अर्थशास्त्र म्हणजे आपण हल्लीच्या संकल्पनेप्रमाणे किंवा जे बघतो समानार्थी त्याचा, तर ते इकॉनॉमिक्स असं बघतो, म्हणजे संपत्तीचं शास्त्र असं या ठिकाणी बघतो. पण ज्यावेळेला अर्थशास्त्राची आपण व्याख्या बघायला जातो तर त्या व्याख्येतून आपल्याला समजतं की ते राज्यशास्त्र आहे. बरोबर. कसं तर पृथिव्याः लाभपालनोपायः शास्त्रम अर्थशास्त्रम, म्हणजे पृथ्वीचा म्हणजे जमिनीचा लाभ करून घ्यायचा, पहिल्यांदा ती मिळवायची आणि मग त्याचं पालन करायचं, हे सांगणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आणि त्यामुळे संपत्तीचं शास्त्र आहे, कारण राज्य चालवण्यासाठी संपत्ती लागतेच. त्यामुळे संपत्तीशास्त्र हा त्याचा एक भाग आहे. पण ते केवळ संपत्तीशास्त्र नाही आहे, ते राज्यशास्त्र आहे. त्याचा एक भाग म्हणून आपल्याला अर्थ सांगता येईल. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. पण मग त्या ग्रंथाचं स्वरूप कसं काय आहे किंवा त्या इतक्या जुन्या आपण मग अशी बघितलं तर त्याप्रमाणे जर हिशोब आणला तर 2300-2400 वर्षापूर्वीचं हे शास्त्र, मग त्याचा आजच्या काळात आपल्याला काही उपयोग होतो का? नक्कीच त्याचा उपयोग आहे. ज्यावेळेला आपण त्यातले विषय बघायला जातो, आत्ता राज्यशास्त्र हे सांगितल्याप्रमाणे सप्तांगक शास्त्र आहे, ते सप्तांगक राज्य आहे त्याचं. त्यामुळे राज्याची 7 अंग सांगितलेली आहेत. स्वामी म्हणजे राजा हे प्रमुख अंग आहे त्याचं, आणि मग त्याला मदत करणारी इतर अंग आहेत. मग त्यामुळे अमात्य आहे, जनपद आहे, दुर्ग आहे, कोश, दंड, मित्र, शत्रू, अशी ही सगळी त्याची या ठिकाणी अंग वेगवेगळी मदत करणारी ती अंग, म्हणजे एक प्रकारे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे एक प्रकारे आताच्या काळात एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे जसे विभाग केले जातात कारभार चालवण्याच्या दृष्टीने, तशा प्रकारचं हे त्याचं डिपार्टमेंट. म्हणजे 7 अंग, याचा अर्थ 7 खांबावर स्तंभांवर उभारलेलं ते आहे. पण अर्थातच राजा हे त्यातला प्रमुख स्तंभ आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. पण मग या ग्रंथाचं स्वरूप कसं काय आहे? त्याचं आता सप्तांगक राज्य म्हटल्यानंतर त्या ठिकाणी राजा हे त्याचं मुख्य अंग आहे. त्यामुळे राजा कसा असावा, कौटिल्याला अपेक्षित जो राजा आहे तो अर्थातच आदर्श राजा आहे. आणि एका दृष्टीने सांगायचं तर सगळं अर्थशास्त्र हेच मुळी सगळ्या आदर्शांचं शास्त्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे आदर्श राजा कसा असावा हे त्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे. अच्छा, मग त्याच्यामध्ये राजाचं किंवा नेत्याचं ट्रेनिंग कसं असावं इथून सुरुवात केली असं मी ऐकलं. हो, राजा त्या ठिकाणी मग त्यांनी सुशिक्षित असला पाहिजे ही त्याची पहिली अट आहे. आणि मग काय त्यांनी शिकावं, म्हणजे हल्लीच्या काळात आपण जसं पाठ्यक्रम म्हणतो, सिलेबस म्हणतो, तसं त्यांनी राजाचा सिलेबस पाठ्यक्रमच सांगितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 4 विद्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे चतस्र एव विद्या इति कौटिल्य हा असं तो म्हणतो. विद्या 4 आहेत, म्हणजे 4 विद्या या राजाने शिकल्या पाहिजेत. बरोबर. कोणत्या कोणत्या 4 विद्या, तर त्याच्यात थोडंसं आपण विस्ताराने थोडंसं शिरलं म्हणजे आपल्याला समजून येईल की ह्या विद्या त्यांनी का शिकल्या पाहिजेत. तर पहिली त्यांनी आन्वीक्षिकी असं त्याचं नाव दिलेलं आहे. आणि आन्वीक्षिकी ह्याचा अर्थ सारासार विवेक विद्या, डिस्क्रिमिनेशन. त्यामुळे विवेक पाहिजे, योग्य काय अयोग्य काय ह्यातला विवेक पाहिजे, आणि तो आपोआप येत नाही. तो या ठिकाणी त्याचं सुद्धा प्रशिक्षण द्यायला पाहिजे, आणि म्हणून ती विद्या म्हणून वेगळी मानलेली आहे. त्यामुळे अन्वीक्षिकी ही या ठिकाणी पहिली विद्या ती आवश्यक मानलेली आहे. आणि तिला अन्वीक्षा कशी करावी. हां, अच्छा. हां. तर आणि राजाला ती का आवश्यक आहे, तर पुढच्या ज्या सगळ्या 3 विद्या आहेत, म्हणजे पुढची विद्या त्या ठिकाणी सांगितलेली आहे त्रयी विद्या.
त्रयी विद्या याचा अर्थ वेदत्रय, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. बरोबर. त्यामुळे वेदत्रयी राजाने शिकली पाहिजे. का शिकली पाहिजे तर वेद म्हणजे त्या ठिकाणी काय सांगतो तर धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे काय हो. या गोष्टी वेदाने सांगितलेल्या आहेत. आणि धर्म शब्दाचा पहिला अर्थ या ठिकाणी मी मुद्दाम धर्मशब्द मुद्दाम सांगणाऱ्या विस्ताराने याचं कारण असं की या शब्दाबद्दल खूप गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. हो, फार गैरसमज. त्यामुळे धर्मशब्दाचा पहिला अर्थ कर्तव्य असा आहे. हो, कर्तव्य. धर्मशब्दाचा दुसरा अर्थ सदाचरण असा आहे, बरोबर. रायचसनेस. बरोबर. तिसरा अर्थ कायदा असा आहे. बरोबर, अगदी बरोबर. चौथा अर्थ नीतिनियम असा आहे. बरोबर. आणि पाचवा अर्थ उपासना पद्धती, म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने ईश्वर मानता, देवाची उपासना करता, तो ज्याचा त्याचा वेगळा. तर तो हा पाचवा धर्मशब्दाचा अर्थ आहे. हो, तो प्रमुख अर्थ नाही आहे. आणि आजच्या काळामध्ये हा जो अर्थ आहे तोच सरसकट प्रचलित तोच झालेला आहे. लक्षात घेऊन त्याच्यावरूनच जे वाद उद्भवतात हो. ते त्याच्यावरून. त्यामुळे धर्मशब्दाचा जो पहिले दोन अर्थ आहेत, कर्तव्य आणि सदाचरण. त्यामुळे योग्य काय अयोग्य काय, धर्म कोणचा म्हणजे काय करावं काय करू नये. बरोबर. सत्यम वद धर्मम चर हे वेद सांगतात. त्यामुळे ते करायचं आहे, हे योग्य आहे, हे राजाला त्या ठिकाणी कळलं आहे. म्हणजे राजाची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही मुळात पहिली अशी झाली पाहिजे. हो. आणि ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी या वेदत्रयीचा अभ्यास अगदी उपयोगाला येतो. त्याच्या व्यक्तिमत्वासुद्धा पेक्षा सुद्धा प्रजेच्या कल्याणासाठी या आवश्यक आहे. हां, की पूर्वीच्या काळी असं होतं आणखीन की न्यायसंस्था होती तिथे, पण त्या न्यायसंस्थेचा जो सर्वोच्च प्रमुख जो होता तो राजा होता. बरोबर. म्हणजे इतर न्यायाधीश होते, पण तुम्हाला जर त्या ठिकाणी अपील हे करायचं असेल, आणखीन वर करायचं तर राजाकडे शेवटचं आहे या ठिकाणी. त्यामुळे राजाला कळलं पाहिजे की गुन्ह्याच्या ह्याच्यामध्ये गुन्हेगार कोण आहे, तो धर्म पाळलेला आहे, त्यांनी कर्तव्य केलेलं आहे की नाही केलेलं, की गुन्हा केलेला आहे, हे कळण्यासाठी त्याला अन्विक शिकी पाहिजे. सरासर विवेक. अगदी अगदी खरं. ही म्हणजे मला फार आवडली गोष्ट. आणि आताच्या काळात ही जी सर्वोच्चपदी जी व्यक्ती असते तर तिच्याकडे हे सगळे गुण असायला पाहिजे. अगदी अगदी. दुसरी जी विद्या आहे वार्ता विद्या. वार्ता विद्यामध्ये वृत्तीवरून तो शब्द आलेला आहे. वृत्ती याचा अर्थ उदरनिर्वाहाचं साधन. त्यामुळे वृत्तीवरून तो वार्ता शब्द आलेला आहे. वार्ता म्हणजे बातमी असा त्या ठिकाणी अर्थ नाही आहे. हां. त्यामुळे मग वार्ताशास्त्रामध्ये काय काय येतं तर कृषी, शेती, गोपालन आणि वाणिज्य हे 3 विषय त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे राज्याच्या कल्याणासाठी, प्रजेच्या हितासाठी, प्रजेला पुरवठा व्हावा म्हणून शेती कशी असली पाहिजे, व्यापार कसा असला पाहिजे, पशुपालन कसं, त्यातलं योग्य काय अयोग्य काय, त्याच्यासाठी परत ते कळण्यासाठी राजाला अन्विक शिकी पाहिजे. अत्यंत हे आहे. अन्विक शिकी इति प्रदीपः असं त्याने म्हटलं आहे ना. बरोबर. आणि तिसरी जी आहे त्या ठिकाणी ती म्हणजे दंडनीती. हो, ती फार महत्वाची आहे. दंडनीती तर राजासाठी फारच आवश्यक आहे. दंड शब्दाचे सुद्धा खूप अर्थ आहेत. त्या ठिकाणी दंड म्हणजे शिक्षा आहे, दंड म्हणजे सैन्य आहे, दंड म्हणजे परत कायदा हा अर्थ आहे. त्यामुळे राजाला कळलं पाहिजे की दंड कशा प्रकारचा केला पाहिजे, कुणाला केला पाहिजे, कोणचा दंड योग्य, कोणचा दंड अयोग्य. बरोबर. त्यामुळे या बाकीच्या ज्या 3 विद्या आहेत त्या 3 विद्यांचं बलाबल कळण्यासाठी, योग्यायोग्य कळण्यासाठी परत अन्विक शिकी त्याला. म्हणजे अन्विक शिकी असेल तरच तो प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने हाताळू शकेल. अन्यथा नाही. हां, बरोबर. म्हणजे बाकी शिक्षण घेतलं तरी सुद्धा त्यातलं काय योग्यतेने आपण केलं पाहिजे आणि काय अयोग्य म्हणून टाळलं पाहिजे ते प्रत्येकालाच कळलं पाहिजे. पण राजा हा राज्याचा प्रमुख असल्यामुळे त्याला तर सगळ्यात पहिलं कळलं पाहिजे. बरोबर आहे, खरं आहे. म्हणजे हे ऐकताना मला असं लक्षात येतं आहे की हे जर गुण असतील, याच्यामध्ये जर का उल्लेखित असतील किंवा अपेक्षित असतील तर अर्थातच ते आजच्या काळात सुद्धा उपयुक्त असतील. नक्कीच नक्कीच. मग अजून कोणत्या कोणत्या प्रकाराने ते उपयुक्त असतील आजच्या काळामध्ये? आता त्याच्यासाठी 2-3 उदाहरणं आपल्याला घ्यायला पाहिजेत. की
हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की एक व्यवस्थापन शास्त्र हो. हे अत्यंत महत्त्वाचं शास्त्र म्हणून उदयाला आलेलं आहे. अगदी. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या संस्थासुद्धा स्थापन झालेल्या आहेत त्याचं प्रशिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी. आणि त्याचा कर्ता किंवा त्याचा एक प्रमुख प्रणेता म्हणून पीटर अल ड्रकर ह्याचं नाव घेतलं जातं. हो. पण मी या ठिकाणी सांगेन की व्यवस्थापन शास्त्राचा प्रणेता हा कौटिल्य किंवा चाणक्य आहे. प्रश्नच नाही. प्रश्न याचं कारण असं की त्याने अगदी व्यवस्थित पायरी पायरीने कसं त्या ठिकाणी व्यवस्थापन करावं याची 5 सूत्र सांगितलेली आहेत. आणि त्याला पंचांगो मंत्रहा असं नाव दिलेलं आहे की हे व्यवस्थापन कोणत्या कोणत्या टप्प्यातून जातं, तर ते 5 टप्प्यातून जातं हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्यांदीच आहे त्या ठिकाणी कर्मणाम आरंभोपायः, म्हणजे कसं की पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे नेमकं, आता ते काय करायचं आहे त्याचा विचार पहिल्यांदा झाला पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. राजाच्या दृष्टीने आता अमुक एका ठिकाणी धरण बांधायचं आहे समजा, तर त्याच्यासाठी करायचं आहे ते सुरुवातीला करायचं आहे हा विचार पहिल्यांदा झाला पाहिजे. हो, हो. दुसरं म्हणजे मग त्याच्यासाठी पुरुष द्रव्य संपत, आपण किती खर्च करू शकतो, अंदाज किती घेऊ शकतो, किती खर्चाचा, त्याला त्यांनी विचार केला पाहिजे. बरोबर. आणि पुरुष म्हणजे आपल्याकडे बळाबळ किती आहे ते करण्यासाठी ते किती आपण लावू शकतो तो विचार त्यांनी पहिल्यांदा केला. दुसरा टप्पा आहे हा. बरोबर. तिसरा टप्पा म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला देशकाल विभाग, म्हणजे कुठे करायचं आहे, देश, धरण कुठे बांधायचं आहे, नदीला कुठल्या ह्याच्यात बांधायचं आहे, कसं बांधायचं आहे. आणि देश म्हणजे तो निश्चित जो जागा किंवा भूभाग. आणि काल म्हणजे त्याच्यासाठी कालमर्यादा किती, एवढ्या ह्याच्यात ते झालं पाहिजे. ती प्रकल्प व्यवस्थापनच म्हणाला पाहिजे. प्रत्येक ह्याच्यातच केली पाहिजे ती कालमर्यादा. बरोबर. नंतर संभाव्य अडथळे कोणते येऊ शकतील, विनिपात प्रतिकार. बरोबर. त्यामुळे संभाव्य अडथळ्यांचा विचार हा आधीच केला पाहिजे. पावसाळा कधी येतो, नदीला पूर कधी येतो, हा सगळा विचार त्यांनी, त्याच्या नदीकाठची गावं असतील ती हलवली पाहिजेत, हा सगळा जो विचार आहे विनिपात प्रतिकार. अगदी. आणि या सगळ्या व्यवस्थापनामध्ये अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म ज्याला आपण मायक्रो मॅनेजमेंट म्हणतो हा पण त्यांनी केलेला आहे ना. मला आठवतं की धोब्याला समजा कपडे रंगवायला दिले आणि त्याने सांगितलेल्या रंगात रंगवले नाही तर अमुक दंड, त्यांनी न रंग दिलेला कपडा त्याचा रंग गेला तर अमुक दंड. इतक्या म्हणजे राज्यातील तुलनेने खूप छोट्या गोष्टीपर्यंत पण त्यांनी सांगितलेलं आहे काय करायचं ते. तो एक निरळ स्वतंत्र विषयच आहे. ग्राहक हित, ग्राहक संरक्षण, कन्झ्युमर्स प्रोटेक्शन हल्ली आपण जे बघतो ना, तो ग्राहक हिताचा सगळा विचार त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. खरंच. त्यामुळे कार्यसिद्धी हा त्या पंचांगो मंत्राचा 5वा भाग, म्हणजे त्याच्यातून कार्य. त्यामुळे हे जे 5 टप्पे आहेत तेच हल्ली वापरले जातात की नाही आपल्या व्यवस्थापन शास्त्रामध्ये. त्यामुळे कौटिल्य हा त्या ठिकाणी, आणि मग त्या दृष्टीने व्यवस्थापन शास्त्र हे असं मुख्य शास्त्र आहे की ज्याचा विचार त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे, वेळोवेळी केलेला आहे. अशी अनेक त्याच्यामध्ये हल्लीच्या काळात उपयोगी पडणारी शास्त्र आहे. त्याने उदाहरणं पुष्कळ दिलेली आहे. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो, अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8446037890. प्रसाद प्रकाशन. मग आता आपण हे बघितल्यावर
कौटिल्याच्या मताने किंवा कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये ज्याला आदर्श राजा म्हणा, नेता म्हणा, तर तो विद्यासंपन्न असावा, 4 विद्यासंपन्न असावा, विनय असावा, त्याचा सुरक्षा विचार का आहे, असं सगळं त्याने का सांगितलेलं आहे? सुरक्षा विचार हा राजाच्या दृष्टीने किंवा त्याच्या आधी जर आपण बघितलं की 4 विद्या शिकत असताना त्या विद्यांना त्यांनी विनय शब्द वापरलेला आहे. विनय याचा अर्थ हल्ली आपण नम्रता असा घेतो, तो अर्थ आहेच अर्थातच, नम्रता असा घेतो. पण संस्कृत शब्द विनय वापरताना शिक्षणासाठी त्याच्यामध्ये वि अधिक नि म्हणजे विशिष्ट प्रकाराने जे घेऊन जातं ते शिक्षण असं असल्यामुळे, आणि मग शिक्षण तुम्ही जेवढं जास्ती घ्याल तेवढी नम्रता जास्ती आली पाहिजे. बरोबर बरोबर. त्यामुळे विनय शब्दाचा पहिला अर्थ शिक्षण आणि त्यातून आलेला अर्थ नम्रता असा या ठिकाणी आहे. पण असंही म्हणता येईल ना की आता तुम्ही म्हणाला तसं वि अधिक नय हा किंवा नि मिळून विशिष्ट आपल्या हाताखालतील सर्व मंत्रिमंडळाला किंवा एकंदर व्यवस्थापनाच्या घटकातील सर्व लोकांना विशिष्ट रीतीने शिस्तबद्धपणे घेऊन जाणारा असा जो नेता, तो विनयशील नेता असं पण आपल्याला म्हणता येईल. तसंही घेता येईल आपल्याला अर्थ. पण मुख्य अर्थ त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी, कारण पहिल्या त्याच्या सगळ्या ह्यालाच प्रशिक्षणाच्या प्रकरणाला त्यांनी विनयाधिकारिकम असं नाव दिलेलं आहे. म्हणजे मग हे असंच होणार ना की ज्याला अशा पद्धतीने घेऊन जायचं आहे तर त्याला जे आवश्यक शिक्षण ते जिथे दिलं जातं त्याला आधी कळलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी इतरांना घेऊन गेलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. तर 4 विद्या त्या आता आपण बघितल्या. हां. तर त्याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे दुसरी विद्या आहे ती त्रयी विद्या आहे, तिसरी वार्ता विद्या आहे आणि वार्ता विद्येला ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणू शकू, संपत्तीचं शास्त्र. कारण अगदी हल्लीच्या काळात कितीही जरी सुधारणा झालेल्या असली तंत्रज्ञानाच्या किंवा इतर क्षेत्रामध्ये, तरी सुद्धा निर्वाह हा ह्याच्यावर शेतीवरच, व्यापारावरच आणि पशुपालन या सगळ्यावरच आपला निर्वाह हा. म्हणजे तत्कालीन अर्थार्जनाचे भाग ते होते, त्याच्यामुळे तो सगळा भाग त्याच्यामध्ये दिलेला आहे. बरोबर आहे. आदर्श राजा ज्याला म्हणायचं तर त्याला या सगळ्याचं ज्ञान असेल तर तो आदर्श राजा असं म्हटलं पाहिजे. ज्ञान तर त्याला हवंच आहे, हा पहिला भाग झाला. नंतर तो प्रत्यक्ष वागतोय कसा त्याच्यातून किंवा त्याचा उपयोग कसा करतो ते महत्वाचं आहे. आणि त्याच्या वृत्ती कशाही जरी असल्या तरी मला वाटतं की त्रयी विद्येच्या अभ्यासाने त्या वृत्तींना वळण लागत असेल. त्यामुळे थोडंसं आता आपण ते वार्ताशास्त्र हे थोडं जर आपण अजून खोलात जाऊन बघू शकतो का? तर मग त्याच्यामध्ये मग अशी आपण म्हटलं त्याप्रमाणे कृषी, पशुपालन, व्यापार, जलव्यवस्थापन हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर मग त्याच्याबद्दल अजून काही सांगता का? या वार्ताशास्त्र किंवा त्याच्यावरच पहिल्यांदा प्रजेचं पोषण हे अवलंबून असल्यामुळे त्याचा विचार अर्थातच कौटिल्यांनी खूप विस्ताराने केलेला आहे. विस्ताराने अशासाठी की त्याच्यातल्या सगळ्या ज्या काय म्हणतात ते चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी, अडथळे जे सगळे, त्या सगळ्याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे आता कृषी म्हटल्यानंतर कृषी करणारे जे आहेत, जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांचं हितसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. बरोबर. जो हल्लीचा आपण ज्वलंत प्रश्न आहे असं सगळीकडे मानलं जातं, तर त्याच्याबद्दल त्यांनी खूप विचार केलेला आहे. कारण पूर्वीच्या काळापासूनच आपली जी म्हणजे भारतातली जी शेती आहे ती पावसावर अवलंबून आहे. अगदी कितीही पाणी साठवण्याचे आणि हे पूर्वीचे जरी उपाय असले तरीसुद्धा मुख्य पावसावरच शेती अवलंबून. आत्तासुद्धा आपण म्हणतो जलव्यवस्थापन, पण तरीसुद्धा ते कमीच पडतं आहे असं त्या, आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होते सगळी. त्यामुळे पावसाच्या अभावी किंवा अतिपावसामुळे सगळं शेतकऱ्याचं खूप त्या ठिकाणी नुकसान होतं. आणि मग होतं काय की त्याच्या हातात काहीच येत नाही, शेतकऱ्याच्या हातात काहीच येत नाही. आणि मग हातात काहीच न आल्यामुळे त्याला मग खेड्यापाड्यातल्या ह्याच्यातून मग सावकाराचं कर्ज काढावं लागतं. ते त्याला जर पीक पाणी हातात आलं नाही तर ते त्यांनी घेतलेलं कर्ज त्याला फेडता येत नाही. अगदी खरं आहे.
मग ते आणखीन वाढत जातं, चक्रवाढ व्याज म्हणतात तसं ते वाढत जातं. त्यामुळे तो केवळ तो व्याजसुद्धा फेडू शकतो की नाही कोणास ठाऊक, मुद्दल तर तसंच राहतं. त्यामुळे मग ते फेडता न आल्यामुळे आणि अशी परिस्थिती जर 3-4 वर्ष क्रमाने राहिली तर त्याला अजिबात त्याचं म्हणजे जगणं मुश्किल होऊन जातं. आणि आपण हल्ली ऐकतो की अमुक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली वगैरे वगैरे. हे का घडतं असं? तर ह्या सगळ्या ह्याच्यामुळे. मग आता त्याच्यावर अनुदान हा उपाय आहे ना, तर अनुदान या ठिकाणी हल्ली दिली जातात आणि हा उपाय कौटिल्याच्या काळातही होता. कौटिल्याने हे सुचवलेले आहे की त्यांना अनुदान, ज्याला हल्ली आपण सबसिडी म्हणतो, तर ते अनुदानं द्यावीत त्यांना. हे त्यांनी आणि अनुदान रूपाने काय काय द्यावं, तर रोख पैसे द्यावेत, त्याच्याशिवाय त्या ठिकाणी बैलजोडी द्यावी शेत नांगरण्यासाठी वगैरे, बियाणं द्यावं, शेतकऱ्यांना पुरवावं. आणि असं सगळं त्यांना द्याल्यानंतर आणि मुख्य शब्द त्यांनी वापरलेला आहे पितेव अनुगृह्णीयात, पित्याप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी. त्यामुळे ही सगळी अनुदानं त्या शेतकऱ्यांना दिल्यानंतर मग एखाद्या वर्षी सगळं चांगला निसर्ग या ठिकाणी असतो आणि मग त्यांचं सगळं पीक पाणी येतं. तर हे महत्त्वाचं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे की जे विसरलं जातं, की ते सगळं व्यवस्थित पीक पाणी झाल्यानंतर जे दिलेलं जे आहे ते अनुदान आहे, त्यांना बक्षीस देऊन टाकलेलं नाही आहे, ते सरकारी तिजोरीतून गेलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ते क्रमाक्रमाने फेडायचं आहे शेतकऱ्यांनी. हा महत्त्वाचा भाग आपल्याकडे हे दिसत नाही. त्यामुळे होतंय काय, हल्लीच्या काळाशी त्याचं हे राहणार तर बँकांचं त्या ठिकाणी बँकांकडून घेतलं जातं, अनुदानासाठी भरमसाठ कर्ज घेतलं जातं, ते फेडलं जात नाही, बँका बुडतात, शेतकऱ्यांकडूनही ते फेडलं जात नाही. मुख्य म्हणजे माहितीच नाही ना की हे आपल्याला फेडायचं आहे. तेही झालं आणि गंमत अशी आहे की शेतकऱ्यांच्या पर्यंत ते अनुदान जातच नाही. खरं फार वाईट परिस्थिती आहे. म्हणजे 100 पैसे किंवा 1 रुपया जर वरून मान्य झालेलं असेल अनुदान, तर त्या ठिकाणी ते शेतकऱ्याकडे जाईपर्यंत 10 पैसे सुद्धा राहत नाही. कारण मधली जी सगळी साखळी आहे ना, त्या साखळीतून ते झिरपत 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 जातं. खरं खरं खरं. त्यामुळे अनुदान आत्तासुद्धा दिलं जातं, पण ते किती पोचतं हा प्रश्न आहे आणि याची कौटिल्याला जाणीव आहे पूर्ण. त्यामुळे त्यांनी ह्याचं कारण भ्रष्टाचार असं दिलेलं आहे. अगदी अगदी. वुल्फेन्सन नावाचे, मला असं वाटतं 1996मध्ये एक अधिकारी आले होते, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, आणि त्यांनी सांगितलं की भारताची अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर ही अनुदानं वगैरे रद्द केली पाहिजेत, त्याच्यात तुमचा भरपूर. तर त्यावेळेला हे कौटिल्याचं उत्तर आहे की अनुदानं रद्द करणं हा उपाय नाही आहे, त्याला शेतकऱ्यांची काळजी घेतलीच पाहिजे, ते वसूल करणं हा उपाय आहे. आणि तो वसूल केला नाही तर मग बुडतं सगळं. बरोबर. आणि कसा होतो भ्रष्टाचार, 40 प्रकार सांगितले आहेत कौटिल्यांनी. ते काळा पैसा निर्माण होण्याची 40 कारणं कौटिल्यांनी 40 सांगितले आहेत. आत्ताच्या काळामध्ये आणखीन 4000 सुद्धा त्याचे होऊ शकतात, निश्चित निघतील, निश्चित. त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आहे आणि तो कळत नकळत होतो, अगदी काही जाणून बुजून होत नाही आहे भ्रष्टाचार. तर कौटिल्यांनी सांगितलेलं आहे की कळत नकळत, आणि त्यांनी त्याच्यासाठी खूप सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे त्यामुळे ओठावर ठेवलेला मध किंवा जिभेवर ठेवलेला मध हा जसा कळत नकळत, मध किंवा विष दोन्ही हे जसं कळत नकळत आत घेतलं जातं, तसं तो पैसा, सरकारी पैसा कळत नकळत घेतला जातो. पहिलं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, पहिलं त्याच्यासाठी उदाहरण. दुसरं त्या ठिकाणी मासा, पाण्यात पोहणारा मासा जसा किती पाणी पिऊन जातो हे कळत नाही, तसं सरकारी तिजोरीजवळ वावरणारा अधिकारी किती पैसा खाऊन जातो ते कळत नाही. हे कौटिल्यच आहे बरं का. आणि पक्षाची गती, आकाशात उडणाऱ्या पक्षाची गती जशी मोजता येत नाही, तशी तिजोरीजवळ वावरणारा अधिकारी कसा भ्रष्टाचार करतो ते कळत नाही. ही 3 उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की कळत नकळत. याचा अर्थ त्याच्यामध्ये अपवाद असतात. कौटिल्याने हेही सांगितलेलं आहे की चांगले अधिकारी असतात, प्रामाणिक अधिकारी असतात,
पण बहुसंख्य स्थिती ही अशा प्रकारची असते आणि त्यामुळे त्या भ्रष्टाचारामुळे तो भ्रष्टाचार रोखला पाहिजे. त्याचे उपाय सांगितलेत कौटिल्यांनी. अनुदान रद्द करणं हा उपाय नाही आणि हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रजाहिताचा जो मूलभूत विचार आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे असं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. तर हे 40 प्रकार खरं आजही आपल्याला शोधता येतील. कौटिल्य अर्थशास्त्र मुळातनं जर का वाचलं तर हे सहज कळेल आपल्याला. तर आता हे बघितल्यानंतर मग अशी आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे, पण तरी थोडंसं आपण जरा या विषयाकडे फोकस करून बघूया. तर व्यवस्थापनशास्त्र कसं काय होतं हे, किंवा पंचांग मंत्र असं तुम्ही मगाशी एकदा सांगितलेलं होतं, तर ते कसं हे आहे, त्याचं अंदाजपत्रक कसं तयार केलं जातं असं थोडंसं जरा समजून घ्यायचं होतं. हां, ती सूत्र आहेत. म्हणजे त्याचं आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्याच प्रकाराने होईल असं नाही, पण ते टप्पे आहेत आणि ते टप्पे लक्षात घेऊन त्याप्रमाणे केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण किती करू शकतो, म्हणजे त्याचं पहिल्यांदी जे मोजमाप आहे, आपण किती खर्च करू शकतो, किती बळ देऊ शकतो, किती काळ करू शकतो, या सगळ्याचा आणि त्याच्यातून फायदा किती होऊ शकतो, हा सगळा त्या ठिकाणी हे 5 टप्पे सांगितलेले आहेत. त्यामुळे ते 5 टप्पे मुळात लक्षात, आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, केवळ व्यवस्थापनशास्त्राचे हे टप्पे नाही आहेत. आपण साधी गोष्ट जर आधी करायचीच असली ना तरीसुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये हे 5 टप्पे कळत न कळत असतात, पण ते आपण लक्षात घेतच असतो. खरं खरं. पण मग आता याचं अंदाजपत्रक पण कशा प्रकारे करावं असं त्याने काही सांगितलेलं आहे का? त्यामुळे हा व्यवस्थापनाचाच एक परत भाग झाला की अंदाजपत्रक केलं पाहिजे. की हल्ली आपण बघतो की अंदाजपत्रक हे पंचवार्षिक असतं, 5 वर्षांनी, पण त्या ठिकाणी कौटिल्यांनी दरवर्षी सांगितलेलं आहे. किंबहुना राज्याचं त्या ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन तो वेळ काळ ठरवावा असं त्यांनी सांगितलेलं किती हे. पण त्याच्यातले जे मुद्दे आहेत की आय म्हणजेच तिजोरीमध्ये कोणकोणत्या मार्गाने पैसा जमा होऊ शकतो, आणि व्यय म्हणजे प्रजेच्या हितासाठी कोणकोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी हे करू शकतो, हा जो दोन्ही जो आहे आय व्यय तो भाग त्यांनी खूप हे केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अकाउंट्स ऑफिस म्हणजे हिशोब तपासणीचं कार्यालय हा सुद्धा सगळा भाग त्यांनी घेतलेला आहे. सुरेख. हो, खूप विस्ताराने चर्चा केली आहे त्यांनी. बरोबर आहे. काय हे सगळेच विषय हे इतके व्यापक आहेत आणि जे मुळातनं समजून घ्यायला पाहिजे. आणि आज आपण अगदी साध्या गप्पांमधनं निदान त्याच्यात आहे तरी काय एवढंच आपण समजून घेतो आहे. त्यामुळे आता आपण पुढच्या भागाकडे वळूयात. तर कौटिल्य अर्थशास्त्रात राजमंडल त्यांनी सांगितलेलं आहे. तर राजमंडलामध्ये काय काय अभिप्रेत आहे त्याला, आणि त्यांनी षाडगुण्याचा उल्लेख केलेला आहे. नंतर हेर आणि दूत यांना एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान दिलेलं आहे. तर या सगळ्याबद्दल सांगता का? हां, हा एक परराष्ट्र संबंधाचा हा सगळा भाग आहे. म्हणजे राज्याने अंतर्गत ह्याच्यामध्ये सगळं प्रजेची व्यवस्थितपणाने काळजी घेऊन राज्य आपलं स्थिर केलं. तर पूर्वीचे राजे, प्राचीन काळातले राजे हे विजिगीषू होते. विजिगीषू याचा अर्थ त्यांना जग जिंकण्याची इच्छा होती. आता फक्त या ठिकाणी जग ह्याचा अर्थ हल्लीच्या काळातलं जग नव्हे, तर कौटिल्यांनी त्याची पण व्याख्या दिलेली आहे. आणि ती म्हणजे हिमालयापासून समुद्रपर्यंतम, म्हणजे हिमालयापासून 3 समुद्रापर्यंत म्हणजे फक्त भारतभूमी. त्यामुळे एखादा राजा विजिगीषू आहे ह्याचा अर्थ फक्त हिमालयापासून संपूर्ण भारतभर आपलं राज्य असावं किंवा आपल्या सत्तेची मोहर असावी हीच त्याची अपेक्षा असायची किंवा या ठिकाणी महत्त्वाकांक्षा असायची. तर त्या दृष्टीने मग या ठिकाणी हा राजमंडलाचा सिद्धांत या ठिकाणी केलेला आहे. की आपण बघतो की हा सिद्धांत आत्तासुद्धा कसा लागू आहे, तर मंडल ह्याचा अर्थ गोल, गोलाकार. तर
भौगोलिक दृष्टीने बघितलं तर सगळी काही राज्य किंवा हल्लीच्या काळातली राष्ट्र ही काही गोलाकार नाही आहेत. पण एक आपण भारत घेतलं तर त्याच्या सभोवतालची राज्य या दृष्टीने ते मंडल आपल्याला त्याची कल्पना करता येईल. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ भारताला लागून असलेलं पाकिस्तान आहे त्या ठिकाणी, चीन आहे त्या ठिकाणी, नेपाळ आहे. तर ही जी सगळी राज्य आहेत ही कशी आहेत तर त्याच्या त्या मंडलाचं पहिलं म्हणजे सीमेलगतची राष्ट्र आहेत. त्यामुळे ही मंडल म्हणजे गोल गोल किंवा वर्तुळ अशी केलेली आहेत. आणि पहिलं आपण भारत हे जर मध्यवर्ती धरलं तर त्याच्या भोवतीची जी आहेत ती सगळी त्याला अरिमंडल म्हणलेलं आहे. बे बे अरिमंडल ह्याचा अर्थ तो संभाव्य शत्रू मानला पाहिजे. आणि हा राजमंडलाचा सिद्धांत आपण त्या ठिकाणी उपयोगात न आणल्यामुळे किंवा न हे केल्यामुळे 1962 चीनचं जे आक्रमण झालं ते आणि यामुळे मला झालं. अजून त्या ठिकाणी आठवतं की त्यावेळेला आम्ही जे शिकत होतो ना कौटिल्य अर्थशास्त्र, तर आम्हाला राजमंडलाचा सिद्धांत आमचे प्राध्यापक शिकवत होते. आणि त्यावेळेला पहिलं मंडल हे अरिमंडल असतं संभाव्य शत्रूचं, आणि त्याच वेळेला चीनचं आक्रमण होतं. आणि कसं तर त्या ठिकाणी तो संभाव्य शत्रू आहे हे आपण जाणलं नाही राजनैतिकदृष्ट्या. हिंदी चीनी भाई भाई अशी त्यावेळेला घोषणा होती. त्यांनी मात्र एकीकडे ते पंचशील करार केला आणि दुसरीकडे आक्रमण केलं. आणि हा सिद्धांत सुद्धा कौटिल्यांनी सांगितलेला आहे षड्गुण्याच्या रूपामध्ये. 6 गुण म्हणजे कोणते? संधी म्हणजे समेट, आणि विग्रह म्हणजे युद्ध. तर याच्यामध्ये यान, आसन, संश्रय, द्वैधी भाव हे सगळे येतात. आणि द्वैधी भाव म्हणजे काय? एकीकडे करार करायचा समेटाचा, एकीकडून आक्रमण करायचं. म्हणजे चीनने जे केलं ते हे चीनने बरोबर केलं. त्यामुळे नेहमी मी म्हणत असते की आपला कौटिल्यानं चीनने पचवला, आपल्याला तो माहिती सुद्धा नव्हता. खरं. पण चीनमध्ये कोणीतरी कौटिल्य अर्थशास्त्र वाचले असेल. पण त्यांनी पचवलं, त्यांनी त्याचा त्या ठिकाणी उपयोग केला. आणि मग हे जर सगळं ओळखायचं असेल तर अंतर्गत दृष्टीने सुद्धा म्हणजे राज्यकारभाराच्या दृष्टीने सुद्धा हेरांची उपयुक्तता जास्ती आहे. कारण राजाचं सगळं व्यवस्थित चाललं आहे ना, शासन व्यवस्थेत सगळं व्यवस्थित आहे ना, शत्रूचे कोणी घुसले तर नाही आहे ना, हे सगळं त्या हेरांच्या मार्फत कळून विशिष्ट सुरक्षा व्यवस्था करता येते. त्यामुळे हेरांचा उपयोग हा खूप आहे. त्यासाठी मग त्यांनी संचारी हेर आणि स्थायी हेर असे 2 प्रकारचे त्यांनी हेरांचे सुद्धा हे नेमलेले आहेत. बरोबर, अगदी बरोबर. आणि हेर आहेत असं काय बिल्ला लावून जायचं नसतं, त्यांनी गुप्तपणाने काम करायचं असतं. त्यामुळे सगळ्या प्रजेमध्ये मिसळून जाईल अशा प्रकारचे ते हेर असायचे. बरोबर. त्यामुळे त्याने हेरांचे प्रकार पण दिलेले आहेत ना. त्यामुळे तपस्व्यांच्या रूपामध्ये, व्यापाऱ्याच्या रूपामध्ये, शेतकऱ्याच्या रूपामध्ये, परिव्राजिका तिच्या रूपामध्ये असे ते हेरांचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यामुळे त्यांनी संस्था हेर म्हटलंय त्यांना. त्यामुळे कार्यालय स्थापायचं, तिथे लोक जमवायचे, सगळ्यांना ते लोक म्हणजे त्याचे जे शिष्य आहेत ते सगळे हेरच असणार आहेत. त्यांनी गावात जाऊन सगळे जमवायचे की आमचे गुरु पहा कसे आहेत ते, आमच्या गुरूंना सगळी विद्या येते, असं काय करून त्यांना तिथे आणायचं आहे. आणि एक एक सगळ्या त्या बातम्या त्या ठिकाणी काढायच्या. आणि कौटिल्यांनी गंमत म्हणजे हे सुद्धा सांगितलेलं आहे की ते गुरु कसे तर ते सगळं सांगणार. कारण हे शिष्य आधीच जाऊन माहिती गोळा करून येणार, तेव्हा ते बरोबर भविष्य सांगणार की तुमच्या घराला आग लागेल, तुमच्या हे असं होईल वगैरे वगैरे, उद्या राजा तुम्हाला बक्षीस देईल, त्याप्रमाणे सगळं घडवून आणायचं. त्यामुळे या हेर संस्था ही खूप महत्त्वाची त्या ठिकाणी. आणि मग आमचे गुरु 2-2 महिने काही खात नाहीत असं सुद्धा त्या ठिकाणी उठवायचं. आणि मग गपचूप जाऊन त्या ठिकाणी काही गूढविष्टाहार असं म्हटलेलं आहे, जे गुप्तपणाने वाटेल ते खायचं. हे कौटिल्यांनी लिहून ठेवलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे हल्ली या सगळ्या गुप्तहेर संस्थेचा उपयोग करून सुद्धा कसं त्या ठिकाणी केलं जातं हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून. पण ही पूर्वीची गुप्तहेर संस्था राजाला सगळं हे करायची, त्याच्यातून शत्रू कोण मित्र कोण हे आपल्याला राज्याचा कारभार व्यवस्थित चाललाय की नाही हे पण सगळं कळायचं. म्हणजे यासाठीच मला वाटतं हेर हे राजाचे नयन डोळे असं पण त्याने कौटिल्यांनी लिहून ठेवलेलं आहे. हो हो.
म्हणजे ते या दृष्टीने म्हणजे बरोबर आहे की त्या हिरांच्या रूपी डोळ्यांच्या यांनीच राजा काय ते समजून घेणार की हो, खरोखर काय हो, चाललेलं आहे ते. बरोबर. दूताचं कार्य तसंच आहे. अच्छा. हेर हा गुप्तपणाने करायचा, पण दूत हा प्रत्यक्ष निरोप घेऊन जाणारा. त्यातही त्यांनी 3 प्रकारच्या दूतांचा केलेला आहे, कौटिल्यने बे विचार केलेला आहे. अच्छा. पहिला जो आहे तो निसृष्टार्थ स्वरूपाचा हेर आहे. निसृष्टार्थ म्हणजे सगळे वाटाघाटीचे सगळे अधिकार त्याला देऊन टाकलेले आहेत. म्हणजे अगदी जवळचा, राजाचे सगळी धोरणं ज्याला माहिती आहेत अशा प्रकारचा. त्यामुळे तो तिथे जाऊन, आणि उदाहरणच द्यायची झाली तर आपल्याला प्राचीन काळातली उदाहरणं देता येतील. म्हणजे हनुमान, रामाने पाठवलेला लंकेतला दूत, त्याला सगळे अधिकार दिलेले, तो या पहिल्या प्रकारचा दूत आहे. बरोबर. श्रीकृष्ण महाभारतातला पांडवांकडचा तो अशा प्रकारचा, सगळे वाटाघाटीचे अधिकार दिलेले. बरोबर. बरोबर. त्यामुळे त्या दूताने कसं जावं, कसा प्रवास करावा, वाटेत जाताना कशी पाहणी करावी, तिथे गेल्यावर कसं वागावं, तिथे गेल्यावर मोहाला कसं बळी पडू नये, हे सगळं सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग दुसरा जो आहे तो परिमित अर्थ म्हटलेला आहे, म्हणजे ज्याच्याकडे मोजके अधिकार आहेत वाटाघाटीचे. आणि तिसरा आहे तो शासनहर, म्हणजे नुसता निरोप घेऊन जाणारा. त्यामुळे दूतांचे सुद्धा हे सगळे प्रकार त्या ठिकाणी. आणि या सगळ्या हेर, दूत या सगळ्यांवर त्याचं अवलंबून असतं की या ठिकाणी कुठे आक्रमण करायचं किंवा कुठलं हे ताप्यात घ्यायचा, जग जिंकण्याची इच्छा म्हणजे कुठे कुठे हे करायचं, आपल्या पराक्रमाची मोहोर कशी उमटवायची, हा सगळा विचार राजानंतर त्याच्यावर अवलंबून करतो. आणि षाडगुण्य म्हणजे आपण थोडंसं बघितलं तर षाडगुण्याबद्दल थोडंसं अजून सांगता. हां, षडगुण्य म्हणजे हे जे 6 प्रकारांनी सांगितले ना आता, संधी पहिला प्रकार आणि 6वा शेवटचा विग्रह. त्यामुळे यान याचा अर्थ चढाई. त्यामुळे चढाईचा विचार केव्हा करायचा या ठिकाणी राजांनी ठरवलं पाहिजे. बरोबर. बरोबर. त्यामुळे आपण जर पराक्रमी असू आणि शत्रू जर त्या ठिकाणी त्या मानाने दुर्बल असेल तर चढाईचा यान हा गुण वापरायचा त्या ठिकाणी. बरोबर. आसन म्हणजे निघाला चढाईला, पण तरी सुद्धा लक्षात आलंय की शत्रू फार प्रबळ आहे, तर थांबायचं त्या ठिकाणी, पुढे नाही जायचं त्या ठिकाणी. त्यामुळे आसन, स्वस्थ बसायचं. त्यामुळे यान, आसन असे ते 2 संधी, विग्रह. संश्रय आहे. संश्रय म्हणजे कुठला दुसऱ्याचा आता आश्रय घ्यायचा, की आपण हरतोय असं लक्षात आल्यानंतर दुसऱ्या कोणाचा तरी, मग प्रसंगी तो शत्रू का असे ना, पण त्याचा आश्रय घ्यायचा थोडा वेळ का होईना. त्यामुळे ह्या सगळ्या कुठे थांबायचं, शत्रूवर हल्ला कधी करायचा, आणि ह्या सगळ्या तुम्हाला माहिती आहे या अगदी अलीकडच्या काळातल्या शिवाजी महाराजांनी या सगळ्या या ठिकाणी ही धोरणं वापरलेली आहेत. हो हो हो, खरंय खरंय. मंडळी, तर अशा रीतीने हे कौटिल्य अर्थशास्त्र याचा मुळातूनच प्रचंड अभ्यास करावा असा आहे. आता आपण जो धावता आढावा जो घेतला तर तोही अतिशय रंजक आहे. तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही त्या सगळ्याचा मुळातनं अभ्यास करा. अडचण काय आली तर आपल्या मिरासदार मॅडम आहेतच आपल्या संशय शंकांचं निरसन करण्यासाठी. आपण खूप छान पद्धतीने आणि सोपे पद्धतीने सांगितलं. मी आपल्या सर्वांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.